हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण अ, अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजे आय-सी-डी-एस पर्यवेक्षिका किंवा आय-सी-डी-एस सुपरवायझरसाठी जो तांत्रिक अभ्यासक्रम आहे, त्यामध्ये आय-सी-डी-एस योजना व कायदे याच्यावर आधारित आय-एम-पी असे 20 प्रश्न पाहणार आहोत आणि आय-सी-डी-एस योजना व कायद्यावरचा हा 5वा व्हिडिओ आहे. याच्या आधीचे 4 व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या. आता याच्या अगोदरचे 4 व्हिडिओ तुम्हाला कुठे पाहायला मिळतील? तर आपलं विठ्ठल जोशी हे जे YouTube चॅनल आहे, त्यामध्ये आय-सी-डी-एस म्हणून एक अंगणवाडी पर्यवेक्षिका या नावाने एक प्लेलिस्ट आहे. त्यामध्ये तुम्हाला अगोदरचे सर्व व्हिडिओ पाहता येतील. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आता आजच्या व्हिडिओमधले जे प्रश्न आहेत ना, ते आपण सगळे एकात्मिक बाल विकास सेवा यावर आधारित घेतलेले आहेत. जर तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका ई-बुक विकत घ्या. याच्यामध्ये आय-सी-डी-एस योजनेची माहिती दिलेली आहे, आय-सी-डी-एस कायद्यांची माहिती दिलेली आहे, त्याचबरोबर संगणकाची माहिती दिलेली आहे, पोषण अभियानाची माहिती आहे, जी-के आहे, गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्लिश सर्व विषय यामध्ये व्यवस्थित दिलेले आहेत. चला तर मग आता पहिला प्रश्न पाहूयात आपण. तर पहिला प्रश्न आहे की आय-सी-डी-एसचा फुल फॉर्म सांगा. आता हा महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का. तर आय-सी-डी-एसचा जो फुल फॉर्म आहे ना, तो आहे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस हे त्याचं उत्तर आहे. हे त्याचं उत्तर आहे. इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस हे त्याचं उत्तर आहे. आता दुसरा प्रश्न आहे, एकात्मिक बाल विकास सेवा या योजनेची सुरुवात कधी झाली? तर एकात्मिक बाल विकास सेवा या योजनेची जी सुरुवात आहे ना, ती 2 ऑक्टोबर 1975 या दिवशी झालेली आहे. त्या तारखा पाठ करून ठेवा बरं का, कारण खूप महत्त्वाचं आहे. तर याच विभागामध्ये तुम्हाला काम करायचं आहे. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे, की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची सुरुवात ही 2 ऑक्टोबर 1975 या दिवशी झालेली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना डॅश डॅश पुरस्कृत आहे. म्हणजे हे कोणत्या शासनामार्फत चालवली जाते? केंद्र शासन, राज्य शासन या दोन्ही शासनाकडून असं ते आहे. तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही जी आहे ना, ती केंद्र शासन पुरस्कृत आहे. हे त्याचं उत्तर आहे. आता भारतात सर्वात जास्त अंगणवाड्या कोणत्या राज्यात आहेत? तर भारतामध्ये ना सर्वात जास्त अंगणवाड्या ह्या उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहेत. हे त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. कारण उत्तर प्रदेशमध्ये लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळं अंगणवाड्यांची संख्या सुद्धा जास्त आहे. अंगणवाड्यांच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर अंगणवाड्यांच्या संख्येच्या बाबतीमध्ये ना महाराष्ट्राचा भारतामध्ये 3रा क्रमांक लागतो, हे लक्षात ठेवा. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा 2रा आहे, पण अंगणवाड्यांच्या बाबतीत कितवा आहे? तर 3रा क्रमांक आहे. पहिला क्रमांक कोणाचा आहे? तर उत्तर प्रदेश या राज्याचा आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे लाभार्थी कोण आहेत? तर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे लाभार्थी हे 0 ते 6 वयोगटातील बालके आहेत, गर्भवती महिला सुद्धा आहेत आणि स्तनदा माता सुद्धा आहेत. म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व हे त्याचं उत्तर आहे. अ, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या प्रशासकीय संरचनेत बीट स्तरावर कोण कार्यरत असतो? तर आता बीट स्तर जो आहे ना, त्या बीट स्तरावर कोण कार्यरत असतं? तर पर्यवेक्षिका कार्यरत असते. ज्या पदासाठी तुम्ही आता परीक्षा देणार आहे की नाही, ते हेच पद तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला बीट स्तरावर काम करायचं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे बीट स्तर म्हणजे काय सांगायचं झालं तर आपल्याकडे जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी गट असतो पहा. तर त्याच पद्धतीचं असतं हे. काही गावांचं मिळून तयार होतं. त्याच्या पुढे एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रशासकीय संरचनेत तालुका स्तरावर कोण कार्यरत असतं? तर एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रशासकीय संरचनेमध्ये तालुका स्तरावरनं बाल विकास प्रकल्प अधिकारी हे कार्यरत असतात. त्यांना सी-डी-पी-ओ असं म्हणलं जातं. पहा क्लास 1 चं पद आहे ते. तर बाल विकास प्रकल्प अधिकारी हे या तालुका स्तरावर कार्यरत असतात. आता त्याच्या पुढे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या प्रशासकीय संरचनेत जिल्हा स्तरावर कोण कार्यरत असतं? तर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या प्रशासकीय संरचनेमध्ये जिल्हा स्तरावरनं उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाल कल्याण म्हणजे आपल्याकडे जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रमुख असतात आणि त्यांच्या हाताखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतात. ते वेगवेगळ्या विभागांसाठी असतात.
तर जे बालकल्याण शी संबंधित असलेले जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ना, ते जिल्हा स्तरावर एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे प्रशासकीय प्रमुख असतात. आता एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रशासकीय संरचनेत गाव स्तरावर कोण कार्यरत असतं? तर गाव स्तराचा जर तुम्ही विचार केला ना, तर गाव स्तरावर अंगणवाडी सेविका असतात आणि अंगणवाडी मदतनीस असतात. हे दोन्ही असतात. म्हणून याचं उत्तर आहे वरील दोन्ही हे त्याचं उत्तर आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पुढीलपैकी कोणती सेवा पुरवली जाते? एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पूरक पोषण दिलं जातं, पूर्वशालेय अनौपचारिक शिक्षण दिलं जातं, पोषण आणि आरोग्य शिक्षण सुद्धा दिलं जातं. म्हणून त्याचं उत्तर आहे वरील सर्व हे त्याचं उत्तर आहे, की वरील तिन्ही सेवा ह्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत दिल्या जातात. आता एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पुढीलपैकी कोणती सेवा पुरवली जाते? तर याच्यामार्फत लसीकरण पण केलं जातं, आरोग्य तपासणी पण केली जाते आणि संदर्भ सेवा पण दिल्या जातात. म्हणून याचं सुद्धा उत्तर आहे वरील सर्व, की वरील तिन्ही सेवा ह्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पुरवल्या जातात. म्हणजे एकूण 6 सेवा पुरवल्या जातात पहा. लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, त्यानंतर पूर्वशालेय अनौपचारिक शिक्षण, पोषण आणि आरोग्य शिक्षण आणि पूरक पोषण अशा 6 सेवा पुरवल्या जातात. पूर्वशालेय अनौपचारिक शिक्षण कोणत्या वयोगटातील बालकांना दिले जाते? आता पूर्वशालेय अनौपचारिक जे शिक्षण आहे ना, ते 3 ते 6 वयोगटातील बालकांना दिलं जातं. हे त्याचं उत्तर आहे 3 ते 6. म्हणजे आपण ज्याला बालवाडी म्हणतो पहा किंवा इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर नर्सरी, यू-के-जी सॉरी नर्सरी, एल-के-जी आणि यू-के-जी असं त्याला म्हणतो आणि मराठी भाषेत बालवाडी असं आपण त्याला म्हणतो. त्याच्या पुढे अ, 14वा प्रश्न आहे, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पोषण आणि आरोग्य शिक्षण कोणत्या वयोगटातील महिलांसाठी असते? तर एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पोषण आणि आरोग्य शिक्षण हे जे असतं ना, ते 15 ते 45 वर्षे वयोगटातील महिलांसाठी असतं. हे त्याचं उत्तर आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 2009 पासून लाभार्थ्याला पूरक पोषण आहार वर्षातून किती दिवस देण्यात येतो? एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 2009 पासून लाभार्थ्याला पूरक पोषण आहार वर्षातून किती दिवस दिला जातो माहिती आहे? तर त्याचं उत्तर आहे 300 दिवस दिला जातो. आता लाभार्थी कोण आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हे त्याचं उत्तर आहे म्हणजे स्तनदा माता, त्यानंतर म्हणजे गर्भवती महिला, त्याच्यानंतर 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेद्वारे देशभरात 6 वर्षांखालील कुपोषित मुलांसाठी केंद्र शासनाने कोणता समुदाय आधारित काळजी कार्यक्रम सुरू केला आहे? तर तो जो समुदाय आधारित काळजी कार्यक्रम आहे ना, तो आहे स्नेह शिबिर हे त्याचं उत्तर आहे. हे त्याचं उत्तर आहे स्नेह शिबिर. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा. भारतात किती लाख लोकसंख्येसाठी एक शहरी आय-सी-डी-एस प्रकल्प मंजूर केला जातो? शहरी भागासाठी सांगत आहे. तर भारतामध्ये 1 लाख लोकसंख्येसाठी एक शहरी आय-सी-डी-एस प्रकल्प मंजूर केला जातो. हे त्याचं उत्तर आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पूरक पोषण आहारासाठी 6 ते 72 महिन्याच्या बालकांसाठी प्रतिदिन किती रुपये खर्च केला जातो? 6 ते 72 महिने बनले बरं का. 6 महिन्यापासून 72 महिन्यापर्यंत. तर प्रतिदिन किती रुपये खर्च केला जातो? 72 महिने म्हणजे तो 6 वर्षाचा होईपर्यंत 62-72 बरोबर आहे. तर किती खर्च केला जातो? तर याचं उत्तर आहे प्रति बालकाला प्रतिदिन ₹6 खर्च केला जातो. हे त्याचं उत्तर आहे ₹6. त्याच्या पुढे पहा आता. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पूरक पोषण आहारासाठी 6 ते 72 महिन्याच्या अतिकुपोषित बालकासाठी प्रतिदिन किती रुपये खर्च केला जातो? तर अतिकुपोषित बालकासाठी प्रतिदिन हा ₹9 खर्च केला जातो. हे त्याचं उत्तर आहे ₹9. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पूरक पोषण आहारासाठी गरोदर व स्तनदा मातांसाठी प्रतिदिन किती रुपये खर्च केला जातो? तर गरोदर आणि स्तनदा मातांसाठी प्रतिदिन ₹7 खर्च केला जातो. आणि जर तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका ई-बुक विकत घ्या.
तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि याच्या अगोदरचे 4 व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. अंगणवाडी परिवेक्षिका या प्लेलिस्टमध्ये ते अगोदरचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर आता आपण थांबूयात. धन्यवाद.